आघाडीवर आहेत। तर महत्त्वाची अपडेट आहे, मुंबई प्रभाग 91 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सगुण नाईक आघाडीवर आहेत। महत्त्वाची ही अपडेट आहे। 227 जागांचे कल हाती, काही ठिकाणी विजयाची गणितं अजून समोर येत आहेत। मुंबई प्रभाग 91 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सगुण नाईक आघाडीवर आहेत। 95 जागांवर आहे भाजप मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष। तर शिवसेना शिंदेंची 30 जागांवर आघाडीवर आहे। दोघं एकत्रितपणे 125 जागांची आघाडी मुंबईत त्यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची 75 जागांची आघाडी मुंबईतली आहे। मुंबई प्रभाग 91 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सगुण नाईक आघाडीवर आहेत। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। प्रभाग 188 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झालेत। मुंबईत प्रभाग 188 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या भास्कर शेट्टी यांचा विजय झालाय। काही ठिकाणी प्रभागांमधली मतमोजणी आणि त्यातले निकाल जे आहेत ते आता समोर येत आहेत। मुंबई प्रभाग 188 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झालेत। तर मुंबईतला हा प्रभाग 188 शिंदेंच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झालेले आहेत। तर मुंबईतली आकडेवारी आपण पाहतोय, भाजप 95 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष मुंबईतला। शिवसेना शिंदेंची 30 जागांसह आघाडीवर, पाठोपाठ मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितपणे 75 जागांवर आघाडीवर आहे। तर मुंबईतल्या प्रभाग 188 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे शेट्टी विजयी झालेत। मुंबईतल्या निकालांना मोठा उशीर होतोय। इतर अनेक पालिकांचे निकाल लागलेले आहेत। मुंबईतल्या निकालांना उशीर होत असल्याचं समोर येतंय। तर अनेक प्रभागांमध्ये अद्यापही निकालांचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। काही प्रभागांमधले विजय आणि पराभवाचं चित्र समोर आलंय। मुंबईतल्या निकालांना मोठा उशीर होतोय। इतर अनेक पालिकांचे निकाल स्पष्ट झालेत। तर मुंबईचं हे चित्र आपण पाहतोय, हळूहळू आता निकालाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या निकालांना मोठा उशीर होणार। ही मुंबईची आकडेवारी सध्या भाजप आणि शिंदेची शिवसेना 125 जागी आघाडीवर। तर ठाकरे, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे 75 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस आणि वंचितच्या युतीला 15 जागी आघाडी मिळालेली आहे। राष्ट्रवादी एका ठिकाणी आघाडीवर आहे। मुंबईतल्या निकालांना मोठा उशीर होतोय, तर अनेक पालिकांचे निकाल लागले। मुंबईत उशीर होणार निकालांना असं आयुक्तांमार्फत देखील सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आता मुंबईच्या निकालाला उशीर होणार आहे। इतर अनेक पालिकांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत, मात्र मुंबईच्या निकालाला थोडा उशीर होणार। अनेक प्रभागांमध्ये अद्यापही निकाल